स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 सापानेच घातली सर्पमित्राला हातकडी. आमनापूरमधील तो थरारक प्रसंग. मी सापाला धरायला गेलो आणि सापानेच मला धरलं. आमनापूर येथील वन्यजीव अभ्यासक मोहसिन आदम सुतार यांच्यासोबत नुकताच असा एक विस्मयकारक प्रसंग घडला. लोकवस्तीत आढळलेल्या एका मोठ्या धामण सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडत असताना या सर्पाने मोहसिन यांच्या दोन्ही हातांना स्वतःच्या शरीराचा असा काही वेढा घातला की जणू काही त्यांच्या हाताला सापाची हातकडीच पडली. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला आहे. पकडलेल्या या बिनविषारी धामण सापाला मोहसिन सुतार हे निर्जन ठिकाणी मुक्त करण्यासाठी घेऊन गेले होते. मात्र तिथे पोहोचताच सापाने अनपेक्षितपणे मोहसिन यांच्या दोन्ही हातांभोवती स्वतःचे शरीर घट्ट गुंडाळले. सापाने लावलेला हा विळका इतका मजबूत होता की मोहसिन यांना स्वतःचे दोन्ही हात वेगळे करणे अशक्य झाले. सापाच्या या आवळीमुळे त्यांच्या हाताच्या नसा देखील फुगल्या होत्या आणि पूर्ण ताकद लावूनही त्यांना स्वतःची सुटका करून घेता येत नव्हती. माणसाने दोरीला जो चावर फास मारण्याची पद्धत शोधली ती बहुधा अशा सापांच्या विळख्यावरूनच शिकली असावी, असं मोहसिन व्हिडिओत सांगताना दिसतात. अशा परिस्थितीत कोणताही गोंधळ न घालता किंवा सापाला इजा न करता मोहसिन यांनी कमालीचा संयम पाळला. सापाची ही घट्ट पकड सोडवण्यासाठी त्यांनी आपले दोन्ही हात जमिनीच्या आणि तिथल्या झाडी झुडपांच्या जवळ नेले. जमिनीचा स्पर्श मिळताच सापाने आपल्या मूळ प्रवृत्तीनुसार मोहसिन यांच्या हातावरील पकड हळूहळू ढिली केली. सापाने स्वतःहून विळखा सोडवताच मोहसिन यांनी शांतपणे स्वतःची सुटका करून घेतली आणि त्या धामणीला सुखरूपपणे जंगलात मुक्त केले. वन्यजीवांना हाताळताना पूर्ण खबरदारी आणि शांतता राखणे किती गरजेचे असते याचेच दर्शन या अनुभवातून घडते. तर मदत घ्यावी लागणार, कारण माझे दोन्ही हात पूर्ण पॅक आहेत आणि मला जर सुटका करून घ्यायची असेल याच्याकडनं, तर माझ्या मते ही स्वतःच मला सोडू शकते, मी सोडू शकत नाही. बघूया काय होतं. नैसर्गिक आदिवासामध्ये का म्हणतो बघा, हळूहळू माझ्या हाताची सुटका होईल. तिला खाली सोडते जमिनीवरती, जेणेकरून ती माझा हात सोडू शकेल. बघा, मी एवढी ताकद लावली तरी सुद्धा माझा हात सुटकावरती मला सोडायला लागतो. झाली सुटका माझी. हा धामण जातीचा सर्प आहे, बिनविषारी आहे, शेतकऱ्याचा मित्र आहे. तर आपण याला नैसर्गिक आदिवासामध्ये सोडत आहोत.